नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे 2025च्या पीक विम्यासंदर्भात, अर्थातच खरीपच्या पीक विम्यासंदर्भात। खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितलं होतं की आपल्याला 17,500 आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयाची रक्कम ही दिली जाणार आहे, अशा पद्धतीची काही माहिती देण्यात आली होती। आणि त्यानंतर पैशाच्या आणेवाऱ्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या। अंतिम पैशाची आणेवारीची यादीसुद्धा आपण बघितलेली आहे। आणि आता त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर 2025चा खरीपचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। आज आपल्याकडे 5 जिल्ह्याची यादी उपलब्ध झालेली आहे। 5 जिल्ह्यातील आपण जे काही मंडळ असतील ते मंडळ किती पात्र आहेत, त्या मंडळातील जिल्ह्यातील तालुके कोणते पात्र असणार आहे, आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण जी काही रक्कम असेल ती किती मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात याचं वाटप केलं जाणार आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे। जी काही रक्कम असेल ती कशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे, निकष काय याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, परत एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहिला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 53 मंडळं पीक विम्यासाठी पात्र केले जाणार आहेत, आणि त्यामध्ये हिंगोली जिल्हा असेल, वसमत तालुका असेल, कळमनुरी तालुका असेल, औंढा नागनाथ तालुका असेल आणि शेनगाव तालुका असेल, अशा 5ही तालुक्यातील जे काही पैशाची आणेवारी असेल ती जाहीर झालेली आहे, आणि पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे। म्हणून या सर्व 53 मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। 5ही तालुक्यात या पीक विम्याची रक्कम वाटप केली जाऊ शकते। आता दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यात। नांदेड जिल्ह्यातसुद्धा अतोनात नुकसान झालं होतं। नुकसान भरपाईची रक्कम, पेरणीचं अनुदान अशा पद्धतीचे रक्कमसुद्धा वाटप करण्यात आली होती, परंतु शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे 2025च्या खरीपच्या पीक विम्याची, आणि जवळपास 53 मंडळं या जिल्ह्यातील सुद्धा पात्र केले जाणार आहे। आणि 16 तालुक्याची आपण माहिती घेत आहोत। पहिला तालुका म्हणजे नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका, त्याचबरोबर अर्धापूर तालुका आहे, भोकर, त्याचबरोबर बिलोली, देंगलूर, धर्माबाद, हादगाव, अहमदनगर, त्याचबरोबर कंधारा, आणि आपण माहिती घेतो नांदेड जिल्ह्यातील 53 मंडळासाठी नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात आली होती। पेरणीचं अनुदानसुद्धा वाटप करण्यात आलं होतं, आणि या जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी असेल ती खूप कमी आली होती। म्हणजेच 50 पैशाच्या आत या जिल्ह्यातील सुद्धा पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, आणि 16 तालुक्यातील जे काही नुकसान असेल ते अतोनात झालेले आहे। म्हणून नांदेड तालुक्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर अर्धापूर तालुका, त्याचबरोबर भोकर तालुका, बिलोली, देंगलूर, धर्माबाद, हादगाव, अहमदनगर, कंधारा, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, त्यानंतर नायगाव आणि उमरी, अशा पद्धतीने या तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। हे देखील पूर्णपणे तालुका आणि जिल्हा हा पात्र केलेला आहे, आणि 93 मंडळं यासाठी पात्र आहेत। त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यातील आपण माहिती घेणार आहोत, आणि परभणी जिल्ह्यातील 52 मंडळाची माहिती आपण, आणि त्याचबरोबर 9 तालुक्याची माहिती आपण घेत आहोत। परभणी तालुकासुद्धा पात्र आहे। गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पालम, सेलू, जिंतूर आणि पूर्णा, अशा पद्धतीने 9ही तालुक्यातील आणि 52 मंडळाची जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती सुद्धा वाटप केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसेसुद्धा वाटप केले जाणार आहेत। आता लातूर जिल्ह्यातील आपण माहिती घेत आहोत। यामध्ये 31 मंडळं पात्र आहेत, आणि 10 तालुके पात्र केलेले आहेत। त्यामध्ये लातूर, आळशी, रेणापूर, देवणी, निलंगी, उदगीर, अहमदपूर, जळकोट, शिरूर, अंतपाळा आणि चाकोट अशा पद्धतीने ह्या देखील जिल्ह्यातील जे काही पैशाची आणेवारी ती जाहीर करण्यात आलेली आहे। आणि धाराशिव जिल्ह्यातील आपण जवळपास 42 मंडळाची माहिती आणि 8 तालुक्याची माहिती घेत आहोत। धाराशिव यामध्ये 8 मंडळ पात्र आहेत। त्याचबरोबर तुळजापूर
7 मंडळं पात्र आहेत. लोहरा त्याचबरोबर 3 मंडळं पात्र आहेत. उमरगा 6 मंडळं, कळंब 6 मंडळं, त्याचबरोबर भूम 4 मंडळं, वाशी 3 मंडळं आणि परंडा 5 मंडळं. अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्याची आपण माहिती घेत आहोत. 5 जिल्ह्यातील ही माहिती आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास 1 ते 131 मंडळासाठी जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती मंजूर केली जाणार आहे आणि 14 तालुक्याची जी काही पैशाची आणेवारी असेल तीसुद्धा कमी आलेली आहे. म्हणून या जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. यामध्ये पुणे आहे, आंबेगाव आहे, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर, त्याचबरोबर मावळ, मेळशी, रायगड, शिरूर आणि हवेली अशा पद्धतीने या देखील जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी असेल ती खूप कमी आलेली आहे. म्हणून याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 2025चा खरीपचा पीक विमा वाटप केला जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जी काही पैशाची आणेवारी असेल ती पैशाची आणेवारी ज्या पद्धतीने कमी आलेली आहे त्या जिल्ह्याची यादी जशी येईल त्या पद्धतीने आपण माहिती घेणार आहोत. परंतु या शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,500 प्रमाणे पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे. अर्थातच 17,500 जर आपल्याला मंजूर झाले तर मग आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या पद्धतीने तुमच्या भागातील आणि मंडळाचं जसं नुकसान झालेलं असेल 60%, 65% अशा पद्धतीने नुकसान भरपाईची म्हणजे पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. समजा आपल्याकडे 60% जर नुकसान झालेलं असेल तर आपल्याला 10,000 रुपये ते 12,000 रुपये अशा पद्धतीने हेक्टरी पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आपली जी काही पॉलिसी असेल त्या पद्धतीने आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आणि जर आपल्या नुकसान हे 80 ते 85% दाखवण्यात आलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही जास्त किंवा कमी मिळालेली आहे त्या पद्धतीने आपल्याला पीक विम्याची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे. अर्थातच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000ची जर रक्कम त्या ठिकाणी हेक्टरी मंजूर केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना 25,000 ते 30,000 रुपयाची रक्कम हेक्टरी आपल्याला दिली जाऊ शकते. आणि त्याच पद्धतीने आपल्याला जी काही पीक विम्याची पॉलिसी असेल त्या पीक विम्याच्या पॉलिसीवरती आपली जी काही 100% नुकसान झालेल्यानंतर जी काही रक्कम दाखवलेली असते 80-85% त्या आधारे आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. अर्थातच जर आपल्या पॉलिसीच्या प्रमाणे 80 किंवा 85,000 त्या ठिकाणी रक्कम दाखवत असेल 100% नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणि त्या शेतकऱ्यांना जी काही रक्कम असेल ती 40,000 ते 45,000 रुपये पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यातील पैशाची आणेवारी आपण बघितल्या होत्या, काही जिल्ह्यातील आणेवारीसुद्धा बघितल्या होत्या आणि या 5 जिल्ह्यातील जे काही मंडळ असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर तालुक्याची सुद्धा माहिती घेतलेली आहे. असेच जे काही इतर जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत, जवळपास बऱ्याच काही जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि आपण लवकरच तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात परत जे काही आणेवारी असेल ती कशा पद्धतीने आलेली आहे आणि जे काही उंबरवटा उत्पन्न असेल त्या आधारे आपल्याला पीक विम्याची रक्कम कशी दिली जाणार आहे आणि जे काही जिल्ह्याची यादी असेल ती कोणत्या आलेली आहे याची देखील माहिती आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय श्री